आमरस थालीमधील मसूर पुलावच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया। आता मसूर पुलाव बनवायचा आहे, त्यासाठी येथे मी अर्धा कप मसूर 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे। 1 कप तांदूळ घेते। आपल्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो घ्यायचा, लांब असणारा। हा तांदूळ आता मी धुवून घेते। तांदूळ 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतले। आता मी हे चाळणीवर उपसून घेते। या तांदूळावरच मी हा मसूर पण काढून घेते। मसूर पुलाव तयार करायला आता सुरुवात करते। कढईत अगोदर तेल घालून घेत आहे। गॅसची फ्लेम ऑन करते। खडा मसाल्यांमध्ये दालचिनीचे 4 तुकडे घेतलेत, 3 हिरवे वेलदोडे, 1 चक्री फूल, 1 मसाला वेलदोडा, 12 ते 15 काळी मिरी, 3 लवंगा आणि 3 छोटे पानं तेजपत्ता घेतलेला आहे। तेल गरम होत आहे। खडा मसाला घालून घेते। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे पातळ उभे कापलेले आहेत, ते घालते। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा छान असा कॅरमेलाइज होऊ द्यायचा आहे। सुरुवात झाली आता व्हायला। 1 कप तांदूळ, अर्धा कप मसूर, यासाठी मी 3 कप पाणी गरम करते। कांदा लालसर झालेला आहे, छान कॅरमेलाइज झालेला आहे। आता याच्यावर आलं लसूण पेस्ट घालते। 1.5 टीस्पून मी आलं लसूण पेस्ट घालते। 1 मिनिट आता आलं लसूण पेस्ट परतून घेते। आलं लसूण पेस्ट परतून झाली आहे। थोडंसं दही घालते। परतून घेते थोडं तेल सुटेपर्यंत। दही घातल्यानंतर 2 मिनिटे परतून घेतलं आहे। तेल सुद्धा व्यवस्थित सुटलं आहे। आता ह्यावर 1 चमचा बटर घालते। परतून घेते चांगलं। अशा पद्धतीने मसूर पुलाव केला ना तो बिर्याणी सारखाच चव लागते। चांगलं परतून झालं आता। 1 टीस्पून बिर्याणी मसाला घालते। चवीप्रमाणे मीठ, ते एवढेच मसाले मी घालणार आहे, बाकी लाल मिरची पावडर वगैरे बिलकुल घालणार नाही। आता कांद्यावर मसूर आणि तांदूळ घालून घेत आहे। मसूर आणि तांदूळावरच 1 लहान साईजचा टोमॅटो कापून घेतलाय, तो घालते। टोमॅटो मुद्दामून मी वरतून घालत आहे, नाहीतर फोडणीत घातला तर लालसर रंग उतरण्याची शक्यता असते। यामध्ये बिलकुल हळद वगैरे काहीही घातलेलं नाहीये। परतून घेते आता। पाणी घालते। थोडंसं मी बाजूला ठेवते, गरज पडली तरच घालेल। उकळी येऊ देते। उकळी आली आता। गॅसची फ्लेम लो करते। झाकण ठेवून आता हा पुलाव आता शिजू द्यायचा आहे। झाकण काढून एकदा हलवून घ्यायचं आहे आता। तांदूळ छान लांब सडक झालेला आहे। अजून 2 मिनिटं झाकण ठेवून वाफी भरून घेते। 2 मिनिटं झालेले आहेत। मस्त झाला आहे मसूर पुलाव, चांगला शिजला आहे। गॅसची फ्लेम बंद करते। अशा प्रकारे हा मसूर पुलाव तुम्हाला नक्कीच आवडला असेल। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।